नमस्कार मंडळी, मी शिवन्या. स्वागत आहे तुमचं माझ्या वाव शिवन्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, उन्हाळा आला की आपण सगळेच कलिंगड खातो, बरोबर की नाही? पण त्याची साल मात्र फेकून देतो. पण आज मी तुम्हाला त्याच सालीपासून एकदम मजेशीर आणि हेल्दी अशी टूटी फ्रुटी बनवून दाखवणार आहे. त्यामुळे हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी इथे मी कलिंगडाची साल घेतली आहे. आता यामधला जो बाहेरचा हिरवा कडक भाग आहे तो मी काढून घेणार आहे आणि आतला पांढरा भाग त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. तुम्हाला ज्या साईजमध्ये हवे असेल त्या साईजमध्ये तुम्ही तुकडे करून घ्या. इथे मी थोडे लांब ठेवत आहे आणि थोडे असे चौकोनी स्क्वेअर कट करून घेत आहे. कट केल्यानंतर 2 ते 3 वेळा हे स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे. आता पुढची स्टेप, हे सगळे तुकडे पाण्यात बुडतील एवढं पाणी घेऊन मी हे 5 ते 7 मिनिटांसाठी उकळून घेणार आहे. म्हणजे काय, यामुळे हे छान सॉफ्ट होतात आणि खायलाही चांगले लागतात. त्यामुळे 5 ते 7 मिनिटं गॅसवर आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आहे आणि हे पाण्यामध्ये बुडतील एवढंच पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. 5 ते 7 मिनिटांनंतर गॅस बंद करून हे गाळून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी हे गाळून घेतल्यानंतर आता मी हे मोजून घेते. म्हणजे हे किती आहे, 1 वाटी आहे का 2 वाटी आहे असं मी मोजून घेते. इथे माझी 1 वाटी टूटी फ्रुटी तयार झालेली आहे. तर 1 वाटीला मी अर्धी वाटी अशी साखर घालते आहे. तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त तुम्ही साखर करू शकता. आता हे साखरेसोबत छान मिक्स करून घ्या आणि गॅसवर ठेवून शिजवून घ्यायचं आहे. हे एक 10 मिनिटं तरी आपल्याला शिजवावं लागेल, कारण 1-2 उकळी येऊ द्या. जोपर्यंत साखर छान वितळत नाही तोपर्यंत आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे आणि मंद आचेवर या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आता गॅस बंद करून घ्या. मी हे 3 वेगवेगळ्या वाट्यांमध्ये काढून घेते, कारण मला वेगवेगळे कलर द्यायचे आहेत. तुम्हाला जर सिंगल कलर द्यायचा असेल तर तुम्ही सिंगल एका वाटीत काढलं तरी चालेल. इथे मी ऑरेंज, रेड आणि ग्रीन असा हा फूड कलर वापरत आहे. थोड्या प्रमाणात घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तर प्रत्येक कलरसाठी वेगळा चमचा वापरणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही सेम चमच्याने ते सगळं एकमेका वाटीमध्ये घातलं तर मग ते कलर मिसमॅच होऊन जातील आणि वेगळे येतील. आता हे सगळं मी जाळीच्या भांड्यात काढून घेते, जेणेकरून जास्तीचं साखरेचं पाणी जे काही आहे ते निघून जाईल आणि हे उरलेलं पाणी आहे ते फेकायचं नाही. यामध्ये पण थोडं पाणी ॲड करून तुम्ही हे ज्यूस म्हणून सुद्धा पिऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर 5 ते 7 मिनिटं हे निथळून झाल्यानंतर मी हे टिश्यू पेपरवर वेगवेगळं पसरवते, जेणेकरून ते एकमेकांना चिकटणार नाही. आणि हे मी रात्रभर सुकायला असंच ठेवणार आहे घरामध्येच फॅनखाली. आणि दुसऱ्या दिवशी हे मी सकाळी उन्हामध्ये ठेवते. आणि बघा, आपली एकदम सुंदर रंगीत आणि घरगुती टूटी फ्रुटी तयार झालेली आहे. आणि सगळ्यात खास म्हणजे कलिंगडाच्या सालीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि ए असतात, जे पचनासाठी, स्किनसाठी आणि शरीर थंड ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आता ही टूटी फ्रुटी तुम्ही केक, मिल्कशेक किंवा आईस्क्रीममध्ये वापरू शकता. जर तुम्हाला ही युनिक रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच भन्नाट आयडियासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.